भांडेगाव येथील टोल नाका अखेर बंद होणार आहे. डिग्रस दारवा कारंजा मार्गावरील भांडेगाव येथील टोल नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीने वारंवार उग्र आंदोलने केली होती. या आंदोलनाचे फलित म्हणून आता टोल नाका लवकरच बंद करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राहुल ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीला टोल नाका सुरू करताना अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. दिग्रस ते कारंजा या मार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला. डिग्रस ते दारवा दरम्यान सिमेंट रस्ता पूर्ण झाला असला तरी दारवा ते कारंजा या टप्प्यात केवळ सुमारे 10% काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही पूर्ण टोल आकारला जात असल्याने वाहनधारकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच नियमानुसार टोल नाका नगरपरिषद हद्दीपासून किमान 10 किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक असताना दारवा नगरपरिषद हद्दीपासून हा टोल नाका अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. याशिवाय 2 टोल नाक्यांमधील किमान अंतर 60 किलोमीटर अंतर असणे आवश्यक असताना खर्डा येथील दुसरा टोल नाका फक्त 45 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे नियमभंग झाल्याचे सांगण्यात आले. नियमानुसार रस्त्याचे काम पूर्ण होऊन दिशादर्शक फलक लावल्यानंतरच टोल नाका सुरू करता येतो. मात्र येथे काम अपूर्ण असतानाही आणि आवश्यक फलक नसतानाही टोल नाका सुरू करण्यात आल्याने हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांनी RN न्यूज सोबत संवाद साधत बैठकीतील चर्चेची माहिती दिली व टोल नाका बंद करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. टोल नाक्या संदर्भात आज पालकमंत्र्यांसोबत काय नेमकी चर्चा झाली आणि काय सविस्तर झालं बैठकीत? नाही, महाविकास आघाडीला खऱ्या अर्थानं या टोल बंदच्या संदर्भात यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. जवळपास 2 तारखेपासून 2 मार्चपासून हे सर्व आमचा या टोल बंदचा प्रवास चालू झाला आहे. 2 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं, त्यानंतर 11 तारखेला तोडफोड आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर 13 तारखेला कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग झाली होती. त्याच्यानंतर परत त्यांनी न ऐकल्यामुळे आम्ही 16 तारखेला परत त्यांना अर्ज दिला होता. 23 तारखेला परत आंदोलन केलं होतं. आज शेवटी प्रशासनाने आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन आज 27 तारखेला आजच्या रोजी तिथे मीटिंग पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेबांनी बोलावली आहे आणि तिथे स्पष्टपणे आदेश दिलेले आहे. जे काही आमची मागणी होती की हा टोल नाही तर हा अनधिकृत टोल आहे, इथं हा उभाच नसायला पाहिजे, हा पोझिशनच चुकलेली आहे या टोलची. त्याच्यामुळे डायरेक्ट कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी त्यांना आदेश दिले की आजपासूनच हा टोल बंद राहील आणि कायमस्वरूपी टोल बंद करण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिल्लीला पाठवावा आणि येत्या 4-5 दिवसात आम्ही सर्व मिळून गडकरी साहेबांची भेट या संदर्भात घेणार आहोत. म्हणजे आज आमचं महाविकास आघाडीचं आम्ही पूर्णपणे जिंकलो. पूर्णपणे आम्हाला जे प्रशासनाचं शासनाचं सहकार्य मिळालं. या संदर्भात त्यांचे वेगळे काही आदेश निघणार आहेत का अलीकडे? वेगळे फक्त आदेश एक आहे की आजपासून टोल बंद हा पहिला आदेश राहणार आणि कायमस्वरूपी जो बंद करायचा आहे टोल त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटचा अहवाल, ज्यामध्ये कलेक्टर साहेब SP साहेबांचा जे की कारण कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते तो एक अहवाल असा जोडून डिपार्टमेंट थ्रू कायमस्वरूपी बनण्याचा दिल्लीला एक प्रस्ताव जाणार आहे. आणि त्याच्या आधी गडकरी साहेब जे त्या याचे मिनिस्टर आहेत त्यांनाही आम्ही भेटायला नागपूरला येत्या 4-5 दिवसात आम्ही जाणार आहोत.